बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये 4था खंड भाग 2 त्यामध्ये आपण पाहत आहोत, गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितलेला कराल तसे भराल असे सांगणार तो पहिलाच होय. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था असणे अशक्य आहे. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिकृत विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मांत अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतकर्म दुष्कर्म, तो श्रीमंतीच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मताच माणसात काही व्यंग असेल तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्यांच्या कर्माचे पूर्वनियोजन केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धप्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात आला होता. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल काय? गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याचप्रमाणे ह्या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तो सिद्धांत निरनिराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न असा की गतकर्माचा वारसा कसा लागतो, त्याची प्रक्रिया कशी होते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापित्यापासून चालत आलेला असते की नंतर स्वतः संपादन केलेला असते. आपल्या मातापित्यापासून आपल्याला काय मिळते? शास्त्र सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शरीराचा अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होतो तेव्हा उत्पत्तीचा प्रारंभ होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याच्या वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थाच्या 2 कणाच्या युतीने होतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती पित्यामुळे होते असे बुद्धाने सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहातील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. यक्ष त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजेच जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी येथे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा लटकलेला असतो काय? त्याला प्रश्नाला भगवंताने उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत असतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगत असते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मात्यापित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून येतो हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते
या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चित केली पाहिजे, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजवायचा की स्वतःच संपादन केलेला गुण समजवायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्यांचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरवण्यासाठी शास्त्र असहाय्य करू शकेल काय? शास्त्रानुसार मुलाला आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईपासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्या आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणतो. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध आपल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवत नाहीत. याविषयीची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय? त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. जर पुनर्वृत्ती प्राप्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुक्तीची प्राप्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय, परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरले नाहीत, मग तो शिक्षापात्र कसा काय? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होतात. त्याचप्रमाणे हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म असते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिला नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाचे कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याचप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला किती कर्मे दाखविता येतात नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे येत आहेत तेथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? जी भाव फळे येथे आहेत ती किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याचप्रमाणे हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृत्यकर्मे दाखविता येत नाही. वा छान नागसेना, वा छान. गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे काय? पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवित नाही. जन्म हा मातापित्यापासून आहे आणि बालकाला जन्मता तो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडूनच असे बुद्ध मानित असल्यामुळे बालके स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? त्यांच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा असा सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंद सुत्त. या सूत्रात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा विरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापाचा निराश होईल. मग तपश्चर्येने मागील पापाचा निराश झाल्यावर आणि नवीन पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणाम होतो आणि गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारण वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. या माझ्या भाषणाला त्या निगष्टाने होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो,
तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पुनर्जन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का? नाही, आम्हाला काहीच ज्ञान नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, ते आम्हास काहीच माहिती नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर आधारित अवलंबून असते असे बुद्ध मानतो. देवधम्म सुद्धा तो म्हणतो. काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबवल्याने भविष्यकाळात सोसावयाच्या काहीच उरत नाही. भविष्यकाळामध्ये सोसायला काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात. निपापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदना क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगष्टांचे म्हणणे आहे. प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगष्ट म्हणतात असतील तर त्याचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थितीचे कारण नाही असे ते म्हणणे असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे काय आहे? दोषास्पद आहे. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण होते? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितीपेक्षा आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते यांच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी काय आहेत? विसंगत आहेत. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा तो बुद्धी पुरस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहे अशा दाखवण्याचा अट्टहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडलेला असला पाहिजे. भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवला नसला या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण असते. हा सिद्धांत हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या कर्माचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःखस्थितीच्या उत्तरदायित्वामुळे मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्यांचे विरुद्ध प्रसिद्ध आहे ते आपल्या सिद्धांतात उतरून धरील अशी कल्पना ही करवत नाही. अहिंसा हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.